आजच्या तासिकेत आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ सुरू करतो आहोत। पाठाचं शीर्षक आहे मामू आणि या पाठाचे लेखक आहेत सुप्रसिद्ध कादंबरीकार मृत्युंजयकार शिवाजी सावंत। मामू हा जो लेख आपल्या पाठ्यपुस्तकात घेतलेला आहे, हा लेख साहित्याच्या कोणत्या प्रकारात मोडतो ते पहिल्यांदा सांगून टाकतो। तर व्यक्तिचित्रात्मक म्हणजेच व्यक्तिचित्रणात्मक असा हा लेख आहे। व्यक्तिचित्रण केलेलं आहे यात। कोणाचं व्यक्तिचित्रण? तर मामूचं। मामू हा एका शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला माणूस। त्याच्या स्वभावातील, त्याच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलू लेखकाने या व्यक्तिचित्रणपर लेखातून स्पष्ट केलेले आहे। अत्यंत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करणारा, कर्तव्य निभावणारा, कर्तव्य पार पाडणारा हा मामू। कोणकोणते गुण पाहायचे आहे मामूच्या ठिकाणचे? तर ते आता लक्षात घ्या। मामूच्या ठिकाणी असलेला प्रामाणिकपणा, देशाभिमान, देशाबद्दलचा अभिमान कसा काठोकाठ मामूच्या स्वभावात भरलेला आहे ते आपल्याला पाहायचं आहे। त्यासोबतच अत्यंत नम्र अशी मामूची वृत्ती, नम्रता हा अत्यंत महत्वाचा गुण मामूच्या ठिकाणी होता। तो कसा होता ते सोदाहरण आपण पुढे पाहणार आहोत। सेवाभावी हाही महत्वाचा गुण आहे जो मामूच्या व्यक्तिमत्वात सामावलेला होता। त्यासोबतच सहृदयी होता मामू। सहृदयी म्हणजे काय? शब्द कठीण आहे जरा। इतरांच्या दुःखाबद्दल सहानुभूती अंतःकरणात असलेला सहृदयी, संवेदनशील मनाचा हा मामू। असे नानाविध गुण मामूच्या व्यक्तिमत्वात काठोकाठ भरलेले आहेत। त्याचं दर्शन आपल्याला या लेखातून घडणार आहे। अत्यंत माणुसकीनं जगणारा हा माणूस म्हणजे मामू। अलीकडे ही जी मूल्य या ठिकाणी आपण पाहतो आहोत, हे जे गुण आता आपण थोडक्यात सांगितलेले आहेत, या गुणांचा दुष्काळ जाणवायला लागलेला आहे मनुष्य समाजात। हद्दपार होत चाललेले आहे गुण। मानवी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत। अशा या परिस्थितीत, या पार्श्वभूमीवर हा लेख अत्यंत
महत्वाचा असा लेख निश्चितपणे आहे. कारण या लेखातून आपल्याला या सगळ्या गुणांचं दर्शन घडणार आहे. माणुसकीचं दर्शन आपल्याला यातून घडणार आहे. काय पाहायचं आहे या लेखातून थोडक्यात लक्षात आलं तर मूळ मुद्दा मानू. आणि मग मानूचं व्यक्तिमत्व कसं होतं, कसं आहे, त्याच्या व्यक्तिमत्वात कोणकोणते गुण आहेत, त्याच्या स्वभावाचे विविध पैलू आपल्याला या व्यक्तिचित्रणात्मक लेखातून अभ्यासायचे आहेत. आलं लक्षात? पृष्ठ क्रमांक 2 वर मामू आहे. तुम्ही प्रत्येकाने आपापलं पाठ्यपुस्तक काढायचं आहे, आपल्या पुढे ठेवायचं आहे. आम्ही यापूर्वीच्या तासिकेत सांगितलं होतं आजपासून हा लेख सुरू करणार आहोत. सूचना केली होती की तुम्ही सर्वांनी मन लावून काळजीपूर्वक हा लेख वाचून ठेवावा. आणि म्हणून मग अपेक्षा आहे की आपण बहुतेकांनी तो वाचला असावा. आम्ही ज्यावेळी लेखाचं वाचन करतो त्यावेळी तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पाठ्यपुस्तकात नीट लक्ष द्यावे. कान आमच्या आवाजाकडे आणि डोळे तुमच्या पुस्तकातल्या शब्दांकडे असले पाहिजे. पहा, घण 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 थोराड घंटेचे टोलावर टोल पडत राहतात. चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ जोडलेल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली सुनेवाणाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं. प्रार्थना संपते. जनगण मनची इशारत मिळते. खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. या शाळेचा मामू एक अवयव झालाय. गेली 40 वर्षे तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे. त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं. कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या. सुरुवातीला एवढंच लक्षात घेऊ. पहा, शाळेची सुरुवात कशी होते तुम्हाला ठाऊक आहे. शाळेत आपण आपल्या वेळेवर पोहोचलो की मग सुरुवात कशी प्रार्थनेपासून होते, राष्ट्रगीतापासून. तर टोल पडतात, घंटी वाजते आणि मग वर्गावर्गातील विद्यार्थी आपापल्या वर्गाच्या रांगा करून मैदानावर शाळेच्या पटांगणात उभी राहतात.
अशी सुरुवात आहे. मामू एका शाळेत शिपाई आहे. मग हे आलंच, घंटी वाजवणं, टोल देणं. तर घंटी वाजलेली आहे. घण 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 भल्ली थोरली घंटा वाजू लागलेली आहे. टोलावर टोल पडत राहतात. पार्श्वभूमी कशी आहे आता. आणि ही घंटी कानावर पडताच मुलं काय करतात, तर ती सूचना आहे. घंटी कोणत्या वेळात वाजली त्याच्यावरून त्या वाजण्याचे अर्थ विद्यार्थी लक्षात घेतात. बरोबर आहे. प्रार्थनेसाठी वाजलेली घंटी वेगळी, ते दिलेले टोल ठोके वेगळे, तासिका संपल्याची सूचना देणारी घंटी, तो पडणारा टोल वेगळा. बरोबर आहे. असे तर घंटा वाजू लागलेली आहे. आणि घंटा वाजता क्षणीच चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात. छोटे कोंब कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे? लहान लहान मुलं, बालक, छोटी छोटी मुलं आहेत ही, बालक आहेत ही. कोंब अशी उपमा दिलेली आहे या छोट्या छोट्या बालवयातील विद्यार्थ्यांना. छान मस्त आनंदाने मजेने उड्या मारत मग ते प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात, जमा होऊ लागतात. आणि अत्यंत समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो. चर्येनं, चर्या म्हणजे चेहरा. त्याला समाधान वाटते. काय, कशाचं समाधान? तर ही छोटी छोटी बालमंडळी, छोटी छोटी मुलं घंटी वाजता क्षणी कशी उड्या मारून राहिलेली आहेत, प्रार्थना मंदिराकडे कशी चालून राहिलेली आहे, तिथे एकत्र कशी आलेली आहे, हे सगळं पाहून मोठं समाधान वाटते मामूला. आता घंटी वाजवण्यासाठी स्टुलावर चढलेला मामू स्टुलावरून खाली उतरतो. इकडे ती मुलं रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागतात. प्रार्थना सुरू झालेली आहे. छान रांगेत शिस्तीनं मुलं उभी झालेली आहेत, विद्यार्थी उभे झालेले आहेत. आणखी या मुलांसाठी कशी विशेषणं वापरली भाषेचा वापर कसा केला जातो. अनघड कोवळे कंठ, याच्यापूर्वी विशेषण पाहिलं होतं त्यांच्यासाठी. कोणतं? छोटे कोंब. इथे अनघड, न घडलेले. अ म्हणजे नाही, जे घडलेले नाहीत पण आता घडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, ज्यांना आता घडवायचं आहे, घडवावं लागणार आहे, पण आता मात्र ते हल्ली अनघड, घडलेले नाही. असे अनघड आणि कोवळे कंठ विद्यार्थ्यांचं वर्णन आहे, त्या मुलांचं वर्णन आहे. कसे आहेत ते? तर मिटल्या डोळ्यांनी
भावपूर्ण सुरात प्रार्थना करत आहेत आणि या प्रार्थनेच्या माध्यमातून जणू काही ही मुलं अज्ञात शक्तीला आडवू लागलेली आहेत. अज्ञात, म्हणजे नाही, ज्ञात, माहीत नसलेली, ज्ञात नसलेली अदृश्य शक्ती. त्या शक्तीला कोणी देव म्हणतो, कोणी परमेश्वर म्हणतो. तर या अज्ञात अदृश्य अशा शक्तीची अगदी डोळे मिटून भावपूर्ण सुरात प्रार्थना करू लागलेले आहेत, आळवणी करू लागलेले आहेत. आता मामूच्या शाळेतलं हे चित्र आहे. आपण काय पाहतो? तुम्ही विद्यार्थी आहात ना, वेगवेगळ्या शाळांमधून शिकून आलेले आहात, काही याच शाळेत शिकलेले आहेत. तर जिथे कुठे तुम्ही शिकलेले आहात, राष्ट्रगीतापासून शाळेची सुरुवात झालेली असेल. मग आपण कसे उभे राहत होतो, हे सगळं आठवा. आपल्या मनाची एकाग्रता प्रार्थनेच्या वेळी किती असते हे जरा तपासून पाहिलं पाहिजे. एकाग्रता, गांभीर्य कितपत असते आपल्या मनात, राष्ट्रगीताचं म्हणा किंवा कुठल्या प्रार्थनेचं म्हणा. वाकड्या तिकड्या रांगा, संबंधित शिक्षक सूचनांवर सूचना देतात रांगा सरळ करण्यासाठी, उभं राहण्यासाठी नीट शिस्तीत. आपण काय करतो? छान उंचीप्रमाणे रांगा वगैरे लावणं लागणं दूरची गोष्ट, फक्त सरळ एवढ्याच जरी गोष्टीचा विचार केला तरी आपल्या रांगा बहुधा नीट सरळ नसतात. आपलं हसणं, आपलं बोलणं सुरूच असते. प्रार्थनेचं, राष्ट्रगीताचं गांभीर्य काय आहे ते गांभीर्यानं आम्ही कधी त्याचा विचारच केलेला नसतो. आता विद्यार्थीच असं करतात का? विद्यार्थीच असं करतात का? शिक्षकांचं काय? ते किती गंभीर असतात? तर आम्ही पाहतो चित्र. कसं दिसते हे चित्र? खेदानं सांगावं लागते. काय? तर आमची प्रतिज्ञा म्हणजे तिकडे विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घ्यायची आणि आम्ही मात्र एकमेकांच्या कानात तोंड नेऊन बोलत राहायचं. अशी बहुधा आपली प्रतिज्ञा. आता आम्ही जर असे असलो तर विद्यार्थ्यांना कोणत्या अधिकारानं शिस्तीच्या सूचना देणार? प्रश्न आहेत हे. प्रश्न आहेत. कठोर आत्मपरीक्षणाची गरज असते अशा वेळी. ते केलं पाहिजे. तुम्ही, मी, प्रत्येकाने. म्हणजे सुधारणा होईल, प्रगती होईल, विकास होईल, वातावरण प्रफुल्लित होत राहील. असो, हे इकडचं तिकडचं चित्र आहे असं दिसते. जे दिसते ते मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. पण इथे पहा ना, भावपूर्ण सुरात हे विद्यार्थी
अज्ञात शक्तीची आळवणी करतायत. काय अर्थ आहे? कसे आहेत विद्यार्थी? बालक आहेत, छोटी छोटी मुलं आहेत, ती अनघड आहेत. ती कोवळ्या वयाची, कोवळ्या कंठाची ही मुलं आहेत. ते भावपूर्ण सुरात प्रार्थना करतात आणि आम्ही अनघड नाही, घडलेले आहोत असं समजतो. स्वतः घडलेलं, जडणघडण झालेली आहे आमची असं समजतो. आणि भावच मनात शिल्लक राहत नाही. म्हणून हे अनघड कोवळ्या कंठाचे विद्यार्थी आम्हाला जास्त भावतात, जास्त आवडतात. विद्यार्थ्यांचं वागणं किती सुंदर आहे हे इथे लक्षात आपण घ्यायला हवं. आणि हे पहा, आपण भाषा शिकतो तर त्यातून संस्कार कोरले जातात, केले जातात. तर ते संस्कार आपण स्वीकारले पाहिजे. शिकायचं म्हणजे काय? पाठ्यपुस्तक शिकायचं, धडे कविता शिकायच्या, व्याकरण शिकायचं म्हणजे परीक्षेपुरतंच का? ते शिकाच, पण जीवनाच्या उन्नतीसाठी, आयुष्याचं उन्नयन करण्यासाठी काही संस्कार भाषेतून दिले जातात, ते आपल्याला घेता आले पाहिजे. ते महत्वाचं आहे. म्हणून मला ते विद्यार्थी जास्त प्रिय वाटतात. पहा, अशा पद्धतीनं आता छान मामूच्या शाळेतली प्रार्थना आटोपली. भावपूर्ण सुरात, शिस्तबद्ध वातावरणात. मग पुढे काय? ही मुलांची स्थिती. आता मामूकडे. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुने वाणाची सफेद डाळ कुरवाळ, ती समूह प्रार्थना ऐकत राहतो. त्याचं मन कशात तरी गुंतून पडत. मुलं प्रार्थनेत रममान झालेली, तल्लीन झालेली, एकाग्र झालेली. यावेळी मामू एका दगडी खांबाला रेलून टेकून उभा असतो. मामूचं व्यक्तिमत्व कसं आहे? बाह्य रूप तर चुने वाणाची सफेद डाळी. चुने वाणाची, चुना, चुन्याचं वाण कसं असते? चुना माहिती आहे ना? लावता ना तुम्ही? कोणाला? तर तसं नाही. आता चुना, चुन्याचं वाण. वाण म्हणजे रंग. कसा असतो? पांढरा, शुभ्र, सफेद. तर सफेद डाळ, ती आपला कुरवाळत ती सामूहिक प्रार्थना विद्यार्थी करत असलेली ऐकत असतो. आणि ही समूह प्रार्थना ऐकता ऐकता मामूचं मन कुठल्या तरी गोष्टीत गुंतून पडतोय. एवढ्यात प्रार्थना संपते.
आणि मग जन गण मनची इशारत मिळते, आदेश मिळतो. हा इशारा होताच खांबाला रेलून उभा असलेला मामू मग एकदम खाडकन सावधानचा पवित्रा घेऊन राष्ट्रगीतासाठी सज्ज होतो, उभा राहतो जनगण मनसाठी. पहा, राष्ट्रगीताच्या आधीची सुरू असलेली सामूहिक प्रार्थना ती ऐकता ऐकता कुठल्या तरी गोष्टीत कशात तरी मामूचं मन गुंतून पडलेलं असते आणि राष्ट्रगीतासाठी इशारा मिळतात. मामू सावधानचा पवित्रा घेऊन सज्ज होतात. सावधान आपल्याला माहित आहे, सावधान विश्राम. पायाचा कसा आवाज आला पाहिजे, कोणता पाय उचलून कोणत्या पायाजवळ ठेवायचा, सावधानसाठी. विश्राम करत असताना कोणता पाय उचलून कोणत्या पायापासून दूर न्यायचा, तुम्हाला माहिती असेल ना. बहुतेक असेल, नसेल तर शाळा सुरू झाल्यानंतर ते अनुभवानं शिकून घ्या, मजा येते त्या. आता मी सांगितलं तर गुंता सुटून जाईल, आता राहू द्या जरा. तो अनुभवानं सुटला की कायम स्मरणात राहते मग त्या गोष्टी, म्हणून मी आता सांगत नाही. तर सावधानचा पवित्रा घेऊन खडा म्हणजे राष्ट्राबद्दलचं, राष्ट्रगीताबद्दलचं प्रेम पहा. राष्ट्रगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पहा. गांभीर्यानं विचार करणारा मामू दिसतो इथे. शिक्षक आहे का मामू? विचार कोणी करावा? शिक्षकांनी ना. करतो कोण? साधा शिपाई. आता हेच तर काही असामान्य वैशिष्ट्ये असतात. प्रतिभावंत लोक, साहित्यिक मंडळी, लेखक मंडळी कशी लिहितात? कोणत्याही व्यक्तीवर लिहितील का? तर व्यक्ती चित्रणात्मक लिहिण्यासाठी त्यात शब्द पहा, महत्वाचा शब्द आहे व्यक्ती. ती व्यक्ती कशी असली पाहिजे? कोणत्याही व्यक्तीवर लिहाय नाही होणारच. तर सामान्याहून, व्यक्ती जरी सामान्य असली तरी सामान्याहून वेगळी अशी काही शैली असते काही लोकांच्या ठिकाणी. काही असामान्य गुण असतात. कार्य करण्याची पद्धत सामान्यहून भिन्न असते. असं वेगळेपण बरोबर ओळखावं लागते. ही प्रतिभावंत मंडळी ते बरोबर हेरतात आणि तशा वरवर पाहता सामान्य वाटणाऱ्या पण आतून असामान्य असणाऱ्या व्यक्तीच मग प्रतिभावंतांना लिहिण्याची उर्मी देतात, लिहिण्याचं बळ देतात. कळून राहिला मामू? कठीण आहे का? सोपं आहे. पहा कसं. घंटी वाजवली, समाधानी वृत्ती. समाधान, कंटाळवानं नाहीये. काय दररोजचं आपलं तेच ते नाही. अत्यंत
आनंदी वृत्तीनं तो त्याचं काम करत आहे. कर्तव्य कठोर आहे, कर्तव्य परायण आहे. गुण सामान्यतः आपल्याला काय दिसते? कामचुकारपणा जास्त दिसतो, सुस्तावलेपणा, आळस, ह्या गोष्टी फार बळावलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मामूचं समाधान, कशातलं समाधान? कार्य करण्यातलं. काम करण्याकडे म्हणजे कामाकडे, श्रमाकडे, कष्टाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे मामूचा, तो सामान्यहून वेगळा आहे. आणि म्हणून शिवाजी सावंतासारख्या मृत्युंजयकार म्हणून गाजलेल्या या कादंबरीकाराला या साध्या सुध्या मामूचं व्यक्तिचित्रणही लिहावंच वाटलं, लिहिलं. आलं लक्षात? व्यक्तिचित्रणासाठी व्यक्ती कसे पाहिजे? तर ते गुण कोणाच्या ठिकाणी आहे तसं आपण पाहून राहिलो, मामूच्या ठिकाणी. सावधानचा पवित्रा घेऊन उभे राहिले. अहो खरं म्हणजे हा मामू म्हणजे या शाळेचा जणू एक अवयवच होऊन गेलेला अविभाज्य घटक. शाळा आणि मामू यांच्यामध्ये वेगळेपणा नाही, द्वैत नाही, अद्वैत झालेला आहे, एकरूपता आहे. मामू शाळेशी कसा एकरूप होऊन गेलेला आहे ते लक्षात घ्यायचं. गेली 40 वर्ष तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय. 40 वर्षांपासून ही सेवा तो या शाळेत करत आलेला आहे. 40 वर्ष होऊन गेलेली आहे. अर्थात लेखकांनी हा लेख जेव्हा लिहायला घेतला त्यावेळेचं हे लेखकाचं वय आहे, ती सेवा आहे. 40 वर्ष झाले. पुन्हा चैतन्याचे कोंब म्हणजे कोण, कोणाला उद्देशून आहे? हे विद्यार्थ्यांना. विद्यार्थी म्हणजे चैतन्याचे कोंब. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक. कोल्हापूर संस्थानाचा संदर्भ, राजाराम महाराज संस्थानाधिपती, त्यांच्या काळात मामूची नेमणूक शिपाई म्हणून या संबंधित शाळेत झालेली होती. अशा या मामूनं 2 राज्य बघितलीत, एक संस्थानाचं आणि दुसरं लोकशाहीचं. कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या मामूनं बघितल्या, जवळून पाहिल्या, अनुभवल्या. तूर्त इथे थांबू. तुम्ही जोपर्यंत हा लेख पूर्ण होत नाही शिकवून, तोपर्यंत दररोज किमान 1 वेळा तरी मन लावून वाचा. मोठा सुंदर लेख आहे. छान छान गुण आपल्याला इथून दिसतील आणि ते सर्वच गुण आपल्या अंतःकरणात, आपल्या पदरात आपल्याला कसे बांधून घेता येईल याचा विचार करायचा आहे. तूर्त इथे थांबूया.